हे आपलं आहे पारोमधलं स्टे. ही रूम आहे आपली. सामान अस्ताव्यस्त आहे. इथे टॉयलेट बाथरूम आहे. ट्विन शेअरिंग आहे. 2 वेगवेगळे बेड आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं तिकडे डोंगरावर बघा ऊन आलेलं आहे. आणि काहीसा असा नजारा आहे. सकाळी सकाळी इकडे नेहमी क्लाउडी वातावरण असतं, पण मग हळूहळू हळूहळू ऊन यायला लागतं. हे जे आहे हे आहे आपलं हॉटेल पारोमधलं. इथे आपण 2 रात्री राहिलो होतो. सुंदर प्रॉपर्टी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण. कारण जेव्हा आपण सर्व फिरून येतो तेव्हा जे जेवण असतं ते महत्त्वाचं असतं. तर जेवण खूप छान होतं इकडचं. आणि हा जो एरिया आहे हा पूर्ण रेस्टॉरंट आहे त्यांचं. आणि रूम्स पण खूप चांगले आहेत. प्रत्येक रूमला हीटर वगैरे आहे, त्यामुळे थंडी तेवढी जाणवत नाही. इथे आपण जेव्हा आलो होतो त्यावेळेला -3 -4 डिग्री टेम्परेचर होतं. तर ही आपली सगळी मंडळी जी आहेत जे आले होते वेगवेगळ्या भागातून, आणि आता एक चांगली मैत्री झालेली आहे सगळ्यांशी. आणि सगळे आता आपण पारो साईट सीइंगसाठी जाणार. पारो साईट सीइंग करणार. पारोमधले जे काही मॉन्युमेंट्स आहेत ते बघणार. आणि त्याच्यानंतर मग आपण दुपारी लंच करून पुढे जाणार आपण फुन्सुलिंगला, जी भूतानची आणि इंडियाची बॉर्डर आहे. जयगाव आणि फुन्सुलिंग. तर आता भूतानमधले आपले हे शेवटच्या टप्प्यातले व्हिडिओ चालू झालेले आहेत. आणि आत्ता फक्त पारूमधले साईट सीइंग आहे ते थोडेसे तुम्हाला मी दाखवेन. आणि नंतर मग शेवट आपला फुन्सुलिंगला होईल. पाचू पॉवर कॉर्पोरेशन, भूतान पॉवर कॉर्पोरेशन.
समोर दिसतंय ते पूर्ण शेती आहे भूतानमधल्या शेतकऱ्यांची. पण शेतकऱ्यांची घरं बघा कशी आहेत तिकडे. पॉली हाऊस सुद्धा आहे. तर आजचा आपला हा शेवटचा दिवस आहे पारोमधला आणि भूतानमधला सुद्धा म्हणू शकतो. कारण आता आज संध्याकाळी आपण जाणार फुन्सुलिंगला बॉर्डरला. तर आजचा पहिला दिवसाचं साईट सीइंग आहे हे नॅशनल म्युझियम. हे पूर्ण भूतानमध्ये किंवा पारोमधलं त्यांचं एकच नॅशनल म्युझियम आहे. तसे छोटे छोटे म्युझियम आहे त्यांच्याकडे बरेचसे, पण हे एक नॅशनल म्युझियम आहे. तर हे वर्थ आहे, बघण्यासारखं आहे आणि ते साधारण 1 ते 1.5 तास लागू शकतो आपल्याला. तर आपण बघू आतमध्ये जर व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड असेल तर आपण डेफिनेटली तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. हा समोर आहे एंट्रन्स आणि इथून जायचं आहे आपल्याला. शब्दूंग ऐसा किंग वगैरह कुछ भी नहीं था. ड्यूरिंग दैट टाइम शब्दूंग के नीचे एक गवर्नर था, उसको हम देसी बोलते हैं. वो वाला देसी उसका लोकल उसका पैलेस था ये वाला फास्ट. देन जब यहाँ पे टिबेटन इन्वेजन वगैरह हुआ था तो ये वाला वाचिंग टावर की तरह यूज किया गया था. देन लेटर ऑन ये वाला टावर है ना हमारा फर्स्ट यानी हमारा किंग को दिया गया था, यानी कि थर्ड किंग को. देन थर्ड किंग ने ये वाला जगह पहले से ना इसको म्यूजियम की तरह कन्वर्ट किया था. देन आफ्टर दैट ये वाला म्यूजियम किसी के लिए भी ओपन नहीं था, ओनली फॉर लोकल. देन ड्यूरिंग द टाइम ये वाला यानी गवर्नमेंट ने ये वाला जगह नेशनल म्यूजियम बनाया गया था. सो बिफोर यहाँ पे लाइट वगैरह कुछ भी नहीं था, अभी थोड़ा थोड़ा लाइट है. तो जब हम लोग ये वाला मेन है ना, ये वाला मेन म्यूजियम है, तो हम लोग जब अंदर जाएंगे ना तो प्लीज अब गो टू खींचो बट फ्लैश लाइट मत यूज करना. एंड लाइक आई डोंट नो अबाउट द अदर गेस्ट एंड ऑल लाइक गाइड कैसे बोलेंगे, बट फॉर माय गेस्ट लेट मी टेल यू प्लीज शोर मत करना. लेट्स मेंटेन साइलेंट एंड लेट्स गिव अ प्राइवेसी टू ऑल द गेस्ट एंड ऑल अराउंड अस, ठीक है ना. हे भूतानमधले ऑस्पिशियस मास्क्स आहेत, ते डिस्प्ले केलेले आहेत. आणि इथे हे बघा चाम डान्स ऑफ महाकाली टी व्हीवरती चालू आहे त्यांचं. Song dance performed for the public. The Hamid song dance was introduced by Gyaltsen Ganapati, also known as Gyaltsen Kinga Gyaltsen in 17. काल आपण जे टायगर नेस्ट बघायला गेलो होतो तक्संग मॉनेस्ट्री, तर त्याची रेप्लिका इकडे बनवलेली आहे.
तर हे आहे म्युझियम आणि म्युझियमच्या इकडून ही संपूर्ण पारो सिटी दिसते. पारो पूर्ण व्हॅली आहे आणि खाली ती बघा नदी पण आहे. ही बघा नदी आणि बाजूनी रस्ता जातो. किती सुंदर दृश्य आहे बघा. आणि हा जो संपूर्ण परिसर दिसतोय हा पारो एअरपोर्ट, पारोचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते एअरपोर्ट आहे. तिकडे हा जो रस्ता दिसतोय ना, इथून पुढे गेल्यानंतर तिथे रस्त्यावरती आपण तिथून एअरपोर्ट व्ह्यू सुद्धा पाहणार आहोत. पण आता इथून तुम्ही एअरपोर्ट व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. आणि इकडे पूर्ण पारो सिटी आहे. आणि म्युझियमचा परिसर जो आहे तो असा किती सुंदर आहे बघा. आणि एकदम शांत वातावरण आहे इकडचं. 9 वाजलेले आहेत, ऊन सुद्धा आहे, पण वातावरणामध्ये गारवा खूप आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता सगळेजण स्वेटर जॅकेट्स घालून आहेत. मी सुद्धा जॅकेट घातलं बघा. हे समोर दिसतंय हे लॉकर रूम आहे. म्हणजे तुमच्या जर बॅग्स वगैरे तुमच्यासोबत असतील तर त्या इथे लॉकर रूममध्ये ठेवायच्या आणि मग पुढे इथून एंट्री आहे म्युझियमची. म्युझियममध्ये जायचं आहे. म्युझियमच्या राईट साईडनी पण पारोचा व्ह्यू बघा तुम्ही. पारो सिटीचा व्ह्यू. ही पूर्ण पारो सिटी आहे. चारही बाजूनी डोंगरांनी वेढलेली आहे. अतिशय सुंदर दिसतंय इथून दृश्य.